सर, नायगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आलं, मात्र ते चक्क हेडलाईटच्या उजेडामध्ये करण्यात आलं असे फोटो व्हायरल झाले. काय सत्य आहे आणि आपण प्रशासन म्हणून काय कारवाई करणार आहोत? ही बातमी आल्याच्यानंतर आम्ही वैद्यकीय अधीक्षक जे आहेत त्यांच्याकडनं तिथली माहिती घेतली आणि वैद्यकीय अधीक्षकांचं असं म्हणणं आहे आणि त्यामध्ये की हे PM चालू असताना वायर जळाल्यामुळे अचानक लाईट बंद पडल्यामुळे ते तशी परिस्थिती ओढावली. सद्यस्थितीला त्या ठिकाणी आपल्या रुग्णालयामध्ये एक्सप्रेस फीडरचा सप्लाय आहे, तिथे जनरेटरसुद्धा आहे आणि रुग्णालयाच्या कुठल्याही भागात लाईट नाही असा विषय होऊ शकत नाही आणि नाही आहे. पण सगळ्या प्रत्येक भागामध्ये लाईटचा सप्लाय आहे. ऐन वेळेवरती वायर जळाल्यामुळे त्यांनी असं त्या पद्धतीने केलं असं त्यांचं एक्सप्लेनेशन आहे आणि या एक्सप्लेनेशनला आम्ही क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी आमची एक त्रिसदस्यीय कमिटी स्थापन केली आहे आणि ती कमिटी त्याचे व्हेरीफाय करेल आणि जर त्याच्यामध्ये जर तसं नसेल आणि काही कोणी दोषी असतील त्याच्याने आपण त्याच्यावरती कारवाई करू. पण PM चालू असताना बंद करणं हे अपेक्षित नव्हतं असं त्यांचं एक म्हणणं आहे की आम्ही PM चालू असताना हे अचानक वायर जळाल्यामुळे लाईट बंद पडली आणि त्यावेळेला आम्हाला सुचलं, आम्ही ते केलं असं त्यांचं म्हणणं आहे. तर याबद्दल आम्ही आमची सदस्यची त्याची चौकशी करेल आणि चौकशीमध्ये जर तसं नसेल तर कोणी दोषी असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. विद्युत पुरवठा सुरळीत होता, फक्त वायर कट झाल्यामुळेच हा प्रकार झाला. वायर जळाल्यामुळे असं झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी तात्काळ ते PM चालू नंतर झाल्याच्यानंतर त्याला बोलवून त्याची दुरुस्ती करून घेतलेली आहे. सर, सायंकाळचा हा वेळ आहे, तर सायंकाळी ती निकड होती का त्या पोस्टमॉर्टम करण्याची? काय आता त्यावेळी हा सदरील जी इसम आहे तो पॉयझनिंगमुळे डेथ झाल्याचं प्रथम माहिती आहे आणि ती संध्याकाळी 6 वाजता आलेली बॉडी आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांकडनं इन्क्वेस्ट होती आणि 7:30च्या सुमारास हा PM करण्यात आला. या सर्व बाबींचा आम्ही चौकशी करू, कारण की शासनाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार संध्याकाळच्या वेळी PM करणं हे ज्या नियमानुसार झालं आहे का नाही झालं या सगळी चौकशी त्याचा पूर्ण चौकशी करेल आणि त्याचा अहवाल सादर केला आणि त्यामध्ये कुणीही दोषी असेल त्याच्यावरती आम्ही कारवाई करू.